सर्वांना नमस्कार। आपण आहोत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या आणि मर्दा मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुण्यमय अशा राजगड आणि तोरणा या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्ला या गावामध्ये आहोत। आता खऱ्या अर्थाने आपण पाहत आहोत एक जबरदस्त कुस्तीचा महासंग्राम आहे। महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवान या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहत आहोत आखाड्यामध्ये महिलांच्या देखील कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत। अगदी हरियाणा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक मुली कुस्तीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय सुंदर नियोजन आहे, मोठे मोठे कुस्त्या आहेत या ठिकाणी, प्रचंड मोठी गर्दी आहे आणि अनेक पैलवान या ठिकाणी आहेत। माझ्या समोर आहे बघा आपल्या वारजे माळवाडी तालीम हनुमान आखाड्याचे पैलवान आहेत। काय सांगाल पैलवान तुम्ही? तुमचं नाव काय? काय नाव तुमचं? बर, आता काय झालं तुमच्या फडामध्ये? झाली का? तुमच्या वस्तादांचं नाव काय? बर बर, काय सांगाल कुस्तीबद्दल? तरुणांना, विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मोठ्याने बोला। बरोबर, आणि आणखीन वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नका म्हणतात। आणि काय सांगाल पैलवान कुस्तीबद्दल? आई वडिलांचं आपलं काय? बर बर, आई वडिलांचं स्वप्न साकार झालं पाहिजे, बरोबर ना? गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, देशसेवा झाली पाहिजे। दुसरे पैलवान माझे शेजारी आहेत। काय पैलवान, काय नाव तुमचं? बर, चैतन्य बोराडे। कुठली तालीम तुमची? हनुमान आखाडा पुणे येथून, म्हणजेच वारजे ना? वारजे येथून आलेले। काय झालं तुमचं आज फडामध्ये? व्हेरी गुड, कुस्ती झाली, अभिनंदन तुमचं। काय सांगाल तुम्ही शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर। बरोबर, शरीर निरोगी राहतं आणि वाईट व्यसन लागत नाही। आणखीन काय सांगाल? धन्यवाद। या ठिकाणी मला दोन्हीही हे अगदी 20 वर्षाच्या आतले आहेत दोघंही पैलवान। एक जबरदस्त त्यांचं या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे। त्यांनी सांगितलं तुम्ही व्यायाम करा, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा। अतिशय चांगली माहिती या मुलांनी दिलेली आहे। मी दोघांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद।